भारतीय पॅरा खेळाडूंनी देशाबाहेर जाऊन देशाचं नाव उंचावलंय। नुकतेच थायलंडमध्ये आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 च्या स्पर्धा पार पडल्या। त्यात भारताच्या अनेक खेळाडूंनी एक उत्तम कामगिरी केली आहे। सुवर्ण पदक, रौप्य आणि कांस्य अशा सर्व पदकांची कमाई केली आहे। हॅलो, मी दिव्या। पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने किती पदक जिंकले हा सांगणारा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत जगातील 25 देशांच्या खेळाडूंनी यात भाग घेतला होता। इतक्या देशांचे आव्हान समोर असतानाही भारतीय संघांनी त्या आव्हानांना मात देऊन पदके पटकावलेत। 17 ते 22 जून दरम्यान थायलंडमध्ये झालेल्या आशिया पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे अनेक वर्गीकरणांमध्ये पॅरा बॅडमिंटनमध्ये देशाचे नाव वाढते वर्चस्व दिसून आले। या स्पर्धेत अनेक रोमांचक सामने झाले, पण त्यात एक सामना चांगलाच रोमांचक झाला। पुरुष दुहेरीच्या SL3, SL4 फायनलमध्ये झालेल्या सामन्यात जिथे सुकांत कदम आणि नितेश कुमार यांनी जगदेश दिल्ली आणि नवीन शिवकुमार यांचा 3 सेटमध्ये 2-1 अशी आघाडी घेऊन एक रोमांचक विजय मिळवला आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं। तसेच याच गटात भारताला कांस्य पदकही मिळालं। स्पर्धेबद्दल विचार करताना सुकांत कदम म्हणाले, ही अशा अंतिम फेरीपैकी एक होती जिथे तुम्हाला खोलवर जावे लागते आणि तुमच्या प्रशिक्षणावर विश्वास ठेवावा लागतो। स्पर्धा दरवर्षी अधिक मजबूत होत आहे आणि हे सुवर्ण पदक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे मिळाले। तसेच मिश्र दुहेरीच्या SH6 स्पर्धेत टोकियो पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेता कृष्णा नागर आणि त्याचा साथीदार नित्या स्त्रे यांनी चीनच्या लिन नैली आणि लिंग फेंगमेई यांच्या विरुद्धच्या अंतिम फेरीत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले, पण त्यांना सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली। त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले। कृष्णाने पुरुष एकेरी SH6 मध्ये कांस्य पदक आणि पुरुष दुहेरीत सुद्धा आणखी एक पदक मिळवले, जिथे त्याने दिनागरन पांडुरंगन सोबत भागीदारी केली। कृष्णा नागर यांनी ही भावना व्यक्त केल्या आणि तो म्हणाला, हे सामने तुमची शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेतात। प्रत्येक पदक महत्त्वाचे असते, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सामना आम्हाला पुढील मोठ्या ध्येयांसाठी तयार करतो। आम्ही येथून सकारात्मक गोष्टी घेऊन आणि प्रगती करत राहू। या स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनीही पदकावर आपला ठसा उमटवलाय। नित्या स्त्रेने उत्कृष्ट कामगिरीने तिला महिला एकेरी SH6 मध्ये रौप्य आणि रचना शैलेश कुमार पटेलसह महिला दुहेरी SH6 मध्ये आणखी एक रौप्य पदक जिंकले। महिला दुहेरीत मानसी जोशी आणि तुलसीमती मुरगेसन यांना अंतिम फेरीत चीन विरुद्ध पराभव पत्करावा लागला, त्यामुळे यांनाही रौप्य पदकावरचं समाधान मानावं लागलं। तर मनदीप कौर आणि मनीषा रामदास या जोडीला कांस्य पदक मिळालं। व्हीलचेअर स्पर्धेतही भारताने उत्तम कामगिरी केली। प्रेम आले आणि अबू हुबाडिया यांनी पुरुष दुहेरीत WH1, WH2 मध्ये कांस्य पदक जिंकलं, तर महिला गटात अल्फिया जेम्स आणि पल्लवी कुलुवेहल्ली यांनी महिला दुहेरीत कांस्य पदक जिंकले, तर अल्फियाने महिला एकेरी WH2 मध्ये आणखी एक कांस्य पदक मिळवलं आणि भारतासाठी पदकांमध्ये भर घातली। भारतीय खेळाडूंनी मिश्र दुहेरीत वर्चस्व गाजवले, कारण दुहेरीतच भारतीय खेळाडूंनी तिन्ही प्रकारची पदके जिंकली, तर एकेरीत सुद्धा भारताने पदकांची लयलूट केली। भारताने 4 सुवर्ण पदके, 10 रौप्य पदके आणि 13 पदक जिंकले। असे एकूण 27 पदकांवर भारतीय खेळाडूंनी नाव कोरलंय आणि या पदकांसह भारताच्या पॅरा खेळाडूंनी चांगलीच कामगिरी केली आहे। भारतीय खेळाडूंनी नाव कोरलं आणि या पदकांसह भारताच्या पॅरा खेळाडूंनी चांगलीच कामगिरी केली। तसेच भारतीय पॅरा खेळाडूंचे पुढचे भविष्यही उज्ज्वल आहे, हे या स्पर्धेतून दिसून येते। ज्या भारतीय खेळाडूंनी भाग घेतला आणि ज्यांनी भारतासाठी पदके जिंकून देशाचं नाव उंचावलं, त्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन। अशा क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।